अय ड्रायव्हर, अरे काय चाललंय तुझं? कर कार काय कार? अरे काल पैसे दिले तुला 2 तासाचा ऍडव्हान्स मध्येच. मग त्याचं काय झालं? अरे पाईपलाईन उकराय घेऊन येणार होता जीसीबी तू. अरे ती पाईप फुटला इथं आलो 2 दिवसात. अरे पण तू ऍडव्हान्सला पैसे डिझेलला नेलं कशाला मग माझ्याकडनं? अरे एक तर महिना झाला तुझ्या मागे लागलो ये ना म्हणून डिझेलला आधी पैसे दिलं काल तुला. तर आता ते तरी बी येणार का तू? अरे काम चालू आहेत राव दुसरीकडे. अरे काय काम चालू आहे का? दोनच पाईप उकरायचे त्यासाठी यायला परवडतं की एवढं लांब? अरे परवडत नाही तर मग सांगायचं ना सरळ नाही म्हणून. आपण म्हणलं जाता येता करू येईन. जाता येता ना एवढा फुगीर चोट नको म्हणू तू. अरे एवढं गांडारल्यागत करू नये माणसानी. अरे तसं नाही तू काय पण नको बोलू. अरे माझं काम चालू आहे दुसरीकडे म्हणून नाही आता आलं. अरे तुझी कामं ना आम्ही घरी कम टिकडी बसून आहे काही इकडं. पाण्याचं काम कळतं का तुला? पाईपलाईन बंद आहे माझी, वावराला पाणी नाही आमच्या. बरं येतो. काय येतो लागा? चल आता लगेच मार्च स्टार्टर चल. नाही ही पाईप फुटलेला दिसतोय तू लोक इथं ऑइल 3 गळत येतो नीट करून आणतो. असला कसला गाळका जीसीबी घेतलाय तू? बुळबुळ चालू त्याची सारखी. अरे बुळबुळ नाही फुटत असतो ती मशीन आहे. अरे काय मशीन का घ्यावं तर चांगले घ्यावा. अरे नव आहे ती आता फुटत असतं का नाही ती थोडंफार नवं काय फुटत. हे अरे साधं पॉकलाईन निवो करणार होतो मी. पाईपलाईन माझी चांगली 3-4 हजार जास्त गेलं असतं. पण म्हणलं गावातलं जीसीबी गाड्याला आपणच धंदा द्यावा, मोठा करावा. अरला काय एवढा मोठा धंदा दिलाय तुला, चांगलं पैसे ऍडव्हान्स दिलेत काढून खिशातनं रोख, आणि तू असं सांगवतोय मला. बाबा येतो जाऊ दे नको बाडबाड करू येतो. काय बडबड नको करू तू. अरे असं माझल्यागत करू नये माणसाने, एवढं कळलं का तुला? तू गप जास्त बोलायला लागलाय. तुला सांगितलं ना 2 पाईपासाठी यायला परवडत नाही. मला वाटलं तिकडे एखादं काम निघन म्हणून आलो मी. अरे तुला वाटलं तर मग सांगायचं ना मला, तसं काम निघलं तर येईन मी, नाही तर नाही यायचो. एवढं तुला पैसे याला ते दर पैसे तुझं मग. तसलं माघारी नाही, ह्याच्याहूनच कळतं किती टिकणार आहे आता तुझं. कोणाचं काय टिकणार आहे? तुम्ही थांबव, व्यवहार चालू आहे आमचा. तुमचं काय चाललंय मधीच? काय चाललंय म्हणजे? आमच्या घरापुढे येऊन आम्हालाच दे. तसं नाही वहिनी, पण याला मी सांगितलं होतं काल मशीन घेऊन ये इकडं आमच्याकडं. त्याला पैसे दिले महिनाभर आधी, सांगतोय. आलाय का तो इजराभर त्याला? आपण तुला कळतंय का? 2000 मला काय फरक पडणार? एवढं 52 लाखात मशीन घेतलंय मी. 52 लाख नाही 25 लाखाचं आहे. 52 लाखात 2 येते. मोजलेत केस मोजलेत माहिती का तुला? हा ले कॅश हप्ते असेल का ते? कॅश असतंय का कुठं तुझं? मला माहितीये ना तुला. गेलं डिरिंग लागती. हा चाललाय तू? लागला 2000 तो भूषण सांगायला 25 लाखात केस घेतलंय मशीन. नको फकारे आणूला काय आणला असेल हप्ते तू. हप्त्यावर नाही हलकट वाटलं काय? केस मोजलेत असं केस. हा कॅश. अरे तू चड्डी नव्हती घालाय तुला, आणि मला लागतंय सांगायला. अरे त्याला पण दारात उभा करायला दम लागतो माहिती का तुला? अरे कायच दमला काय? आता 1,00,000-2 लाख फेकलं तर असं जीसीबी येते दारात. आणायचं ना मग का थांबला? अरे उद्याच 2 बुकिंग करून येणार आहे मी. माहिती किती नको सांगू, नाही तुझा बी धंदा बंद पडला ना बघ मग. अरे तू लागला शहाणपणाशी. लय लाखा तू लय नको. लय जण आल्यात निघालीत. पुढलं नको एवढं बोलू. 2,000 दे माझा आधी, चल जातो मग मी. देतो चल ऑनलाईन सोडतो निघ चल. हा ऑनलाईन सोडतो. जना भाऊजी किती वेळचा कालवा लावलाय? सगळे आजूबाजूची लोक बघायला लागलेत. घातले का शेपूट? लपला का बाईचा पदरा मागे लगेच? सांग तिला. अरे तू बोल केला का? शिकवायला अरे असलं नको एवढं माजल्यावानी करू. माझलं नाही, पण तुला सांगितलं ना मला यायला परवडत नाही. काम निघल्यावर येईन मी तिकडं, पण तुला ऐकूनच घ्याय ना तू. उद्याच्या उद्या पोकल्यानंतर बघ 200च तसलं लांब सोंडाचं. त्याला 200 नाही म्हणते, त्याला 210 म्हणते. जा तुटन असू नाही तर फुटन असू, पण उद्याच्या उद्या पाईपलाईन उकरतो का नाही बघतो. तुझ्यासारखी अशी बोलणारी ना मला रोज भेटतात रोज. अरे 10 दिवस घरीच ठेवणारे पोकलँड अख्ख्या गावाला फुकट वाटतो का नाही बघ तू? लय सांगायला लागलं. वाटतो का त्याचं डिझेल वाटतो? अरे काय वाटायचं ते मी वाटेन बघ तू. जा निघ चल. भोकणार आहेत ना, कधी चावत नसते. काय याला मोकरम काम ना धंदा. जाऊ दे. काय सकाळ सकाळ पाईप गेला फुटून. जाऊ दे, मी जाते आतमध्ये. किती वेळचा कालवा लावलाय तुम्ही? जा.